मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिवाळीचा सण जवळ आला होता. त्यामुळे कधी-कधी फटाक्यांचा आवाज ऐकू यायचा. वातावरण बऱ्यापैकी आल्हाददायक होतं. आद्विक त्याच्या आलिशान खोलीत आरामात झोपला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अर्धवट झोपेत त्याने डोळे किलकिले केले आणि वेळ बघितली. रात्रीचे 2 वाजले होते. यावेळी कोणाचा फोन आला असा विचार करत तो पुटपुटला आणि मग हात पुढे करून बाजूच्या टेबलावरून फोन उचलून म्हणाला, "हॅलो, तू आद्विक बोलत आहेस का रे?" "हो, मी आद्विकच बोलतोय. तू कोण आहेस?" "आद्विक, मी सिटी रुग्णालयातून बोलते. तू निर्वेदला ओळखतोस ना? मला तुझा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये मिळाला. हा निर्वेद माझा मित्र आहे. त्याला काय झालंय?" आद्विकने खाटेवरून उठत घाबरत विचारलं. "तुझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला आहे." "तो कसा आहे?" "तो आता ठीक आहे. धोक्याच्या बाहेर आहे. मी लगेच येतो." "नको, आता यायची काही गरज नाही. त्याला झोपेचे इंजेक्शन दिलं आहे. तो सकाळच्या आधी उठणार नाही. तू सकाळी 11 वाजता ये. तोपर्यंत डॉक्टरही येतील. तुला त्यांच्याशीही बोलता येईल." "ठीक आहे," असं म्हणत आद्विकने फोन ठेवला आणि झोपायचा प्रयत्न केला, पण झोप त्याच्या डोळ्यांपासून दूर गेली होती. त्याचे मन अस्वस्थ झालं होतं. त्याने डोळे मिटून पुन्हा झोपायचा प्रयत्न केला, पण झोपेऐवजी त्याचे डोळे भरून आले. त्याला ते 20 वर्षांपूर्वीचे महाविद्यालयातील दिवस आठवले, जेव्हा आद्विकने इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यालाही लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहून आई-वडिलांना आपल्या भावंडांच्या शिक्षणात मदत करायची होती. महाविद्यालयात येताच आद्विकची त्या मुलांशी ओळख झाली, जे श्रीमंतीत जन्माला आले होते. त्यांच्यापैकीच एक निर्वेद होता. उंच, गोरा रंग आणि कुरळे जाड केस असलेला सुंदर चेहरा. निर्वेद आकर्षक व्यक्तिमत्वाचा तर होताच, सोबतच अभ्यासातही हुशार होता. श्रीमंत आई-वडिलांचा सर्वात धाकटा मुलगा असल्याने त्याला नेहमी संपत्तीचा आनंद आणि कुटुंबाचं प्रेम लाभलं होतं. प्रत्येक कलेतील त्याची निष्णात नजर त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळी चमक देत असे. त्याच्या या गुणांमुळे तो मुलींमध्ये लोकप्रिय होता. महाविद्यालयातील सर्वात सुंदर आणि हुशार मुलगी अधीरा ही एका संरक्षण अधिकाऱ्याची मुलगी होती आणि तिला निर्वेद खूप आवडायचा. सर्वसामान्य दिसणाऱ्या आद्विकला निर्वेदला पाहून हेवा वाटायचा. निसर्गाने सर्व काही निर्वेदलाच दिल्यासारखं त्याला वाटायचं. दोघांमध्ये काही साम्य नव्हतं. आद्विक मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा होता, तर निर्वेद श्रीमंत कुटुंबातील धाकटा मुलगा होता. असे असले तरी दोघेही चांगले मित्र बनले होते. दोघेही पहिल्या वर्षी वसतिगृहातील एकाच खोलीत राहायचे, कारण पहिल्या वर्षी एका खोलीत दोघांनी राहायचा नियम होता. त्या दिवसांत त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की उरलेली 3 वर्षे ते शेजारच्या खोलीत राहिले. दोघांची मैत्री खूप वेगळी होती. जर एक जण झोपून राहिला तर दुसरा खानावळ बंद होण्यापूर्वी त्याचे जेवण खोलीत आणून ठेवायचा. एकाचा अभ्यास अपूर्ण राहिला तर दुसरा तो न विचारता पूर्ण करायचा. दोघांनी एकमेकांना साथ दिली. त्यांच्यात कधीच भांडण आणि गैरसमज झाले नाहीत. महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच ते इतके घट्ट मित्र बनले की त्यांच्यात आर्थिक, सामाजिक अशी कोणतीच तफावत राहिली नाही. दोघेही त्यांच्या इतर मित्रांसोबत वेळ घालवायचे, फिरायचे, पण आद्विक निर्वेदची मैत्री काही वेगळीच होती, खास होती. कधी दोघंही तासनतास एकमेकांसोबत बसून एक शब्दही बोलत नसत, तर कधी संवाद संपण्याची चिन्हच नसायची. एकाची गरज असताना दुसऱ्याला कधीच सांगावं लागलं नाही. एकदा सुट्ट्यांमध्ये आद्विकला निर्वेदच्या घरी जाण्याची, त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाली.
आद्विक तिथे 2 दिवस आई वडील आणि निर्वेदच्या 2 मोठ्या भावांसोबत कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिला. त्याला तिथे खूप आवडलं आणि पहिल्यांदा समजलं की समाजातल्या अशा खास लोकांची वागणूकही इतकी सामान्य असू शकते. एवढा पैसा असूनही निर्वेदच्या कुटुंबियांचे पाय जमिनीवरती असल्याचे आद्विकनं पाहिलं. त्याची निर्वेदशी मैत्री का बहरत होती हे त्याला आत्ता समजलं होतं. परत आल्यानंतरही आद्विक त्याच्या कुटुंबाशी, विशेषतः त्याच्या आईशी फोनवरती संपर्कात राहिला. अंतिम चाचणी परीक्षा जवळ आली होती. मौज मज्जा विसरून प्रत्येक विद्यार्थी अभ्यासामध्ये मग्न झाला होता. आद्विक अभ्यास करत असताना एक विद्यार्थी निर्वेदच्या खोलीत पुस्तक घेण्यासाठी गेला. त्यावेळी निर्वेद बेशुद्ध पडला होता. आद्विकने त्याच्या कपाळाला हात लावला तेव्हा त्याला समजलं की त्याला ताप आहे. वेळ न घालवता आद्विकने मित्रांच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं. ताप खूप असल्यामुळे दिवस रात्र निरीक्षणाखाली ठेवावं लागेल असं सांगून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयामध्ये भरती करून घेतलं. मी याची काळजी घेईन आणि गरज पडल्यास डॉक्टरांनाही बोलावेन. आता तुम्ही सर्व जाऊ शकता, आद्विक त्याच्या मित्रांना म्हणाला आणि सर्व मित्र वसतिगृहात निघून गेले. सकाळी निर्वेदने डोळे उघडले तेव्हा पाहिलं की आद्विकही त्याच खाटेवरती झोपला होता. अरे तू इथे काय करतोयस? तुला रात्रभर अभ्यास करायचा होता ना? निर्वेदने आश्चर्याने विचारलं. अरे नाही मित्रा, मला झोपायचं होतं म्हणून तर इथे येऊन झोपलो ना. त्याच वेळी परिचारिका आणि डॉक्टर दोघेही एकत्र आत आले. परिचारिका डॉक्टरांना म्हणाली, माफ करा डॉक्टर, मला रात्री झोप लागली त्यामुळे दर तासाला ताप तपासता आला नाही, पण मी इंजेक्शन दिलं होतं. निर्वेदच्या मागून फाईल उचलून डॉक्टर म्हणाले, पण इथे तर प्रत्येक तासाच्या तापाची नोंद आहे. निर्वेदने आधी कडं पाहिलं आणि तो डोळे मिचकावत हसला. काही वेळाने निर्वेदच्या आईने हाक मारली, बाळा आता कसं वाटतंय रे तुला? बरं वाटतंय आई, पण तुला कसं समजलं? आद्विकने फोन केला होता. तो खूप चांगला मुलगा आहे. नेहमी त्याची काळजी घे. त्याला संकटात कधीही एकटं सोडू नकोस, आई म्हणाली. महाविद्यालयात वेळेचा वेग जास्त असतो. बघता बघता 4 वर्ष उलटून गेली. या 4 वर्षात सर्वांनी अभियंत्याची पदवी घेऊन नव्या उड्डाणासाठी त्यांचे पंख बळकट केले आणि उज्ज्वल भविष्याच्या आकाशात झेपावण्यासाठी सगळे सरसावले. निर्वेद आणि अधीरचे प्रेमही फुलत चालले होते. प्रत्येक जण करिअरसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेला. हळूहळू सगळ्यांची लग्न होऊ लागली. आद्विकचे लग्न खनक या मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशिक्षित मुलीशी झाले. दोघांचे चांगले जमत होते. वर्षभरानंतर खनकने मुलाला जन्म दिला तेव्हा घर आनंदानं भरून गेलं असं वाटलं. दुसरीकडे निर्वेद आणि अधीरा दोघांनाही चांगली नोकरी मिळाली, पण दोघांनाही इतक्यात लग्न करायचं नव्हतं. आणखी काही दिवस एकटे राहण्याचा आनंद घ्यायचा होता. दुसरीकडे आद्विक घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. जेव्हा तो आपल्या छोट्याशा लाडक्या मुलाला जवळ घेऊन खेळवायचा तेव्हा आपल्या मुलासमोर जगातील प्रत्येक आनंद त्याला छोटा वाटायचा. पुढच्याच वर्षी निर्वेद आणि अधीराचे मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी निर्वेदला कामानिमित्त परदेशात जावं लागलं. त्यानंतर न जाणो काय झालं, पण तो परत येताच अधीराने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. आजपर्यंत निर्वेदच्या प्रेमाला तिची एकही मागणी नाकारता आली नव्हती. त्यामुळे या मागणीलाही त्याने नकार दिला नाही. त्याने तिचा आनंद समजून ती मान्य केली. त्यांचे लग्न तितकेच दिवस टिकते जितके दिवस त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. चूक कोणाची होती? नेमकं काय घडलं होतं? या सर्व गोष्टींना आता महत्त्व उरलं नव्हतं, कारण घटस्फोट झाला होता. आता निर्वेदचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला होता. अनेक मुली बघूनही त्याला कुणीच आवडत नव्हती. अधीरासोबतच्या दुभंगलेल्या नात्याने तो इतका तुटला होता की आता हे नातं तो इतर कोणाशीही जोडू शकत नव्हता. पैसे कमावण्यात आणि मित्रांना भेटण्यात तो दिवस घालवत होता. निर्वेदचे मनमिळावू वागणे आणि गाण्याची आवड यामुळे सर्वांना तो आवडत असे. प्रत्येक मित्राच्या घरी त्याचे प्रेमाने स्वागत होत असे.
त्याच्या कलात्मक स्वभावामुळे आणि विनोदी शैलीमुळे तो त्याच्या मित्रांमध्ये जितका लोकप्रिय होता, तितकाच त्यांच्या कुटुंबातही लोकप्रिय होता. निर्वेदने त्याच्या कामानिमित्त जगातील अनेक देशांना भेटी दिल्या, पण अजूनही तो त्याच्या आलिशान घरात एकटाच राहत होता. आद्विक रात्रभर या आठवणींमध्ये जागा राहिला. आद्विकची पत्नी खनकला सकाळी जाग आली तेव्हा आद्विक खिडकीजवळ उभा असलेला तिला दिसला. लवकर उठण्याचं कारण विचारल्यावरती त्याने खनकला सर्व सांगितलं. लवकर तयार होऊन तो वेळेआधीच रुग्णालयामध्ये पोहोचला आणि अतिदक्षता विभागाच्या खिडकीतून निर्वेदकडे एकटक बघत राहिला. डॉक्टरांशी बोलल्यानंतर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास निर्वेदला रुग्णालयात आणल्याचे त्याला समजले. हृदयविकाराचा झटका गंभीर होता, पण वेळेवर उपचार झाले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे असे सांगून डॉक्टर निघून गेले. आद्विक विचार करत राहिला की त्याला फोन करणारी व्यक्ती कोण होती. तितक्यात आद्विकने पाहिलं की एक स्त्री त्याच डॉक्टरांना थांबवून त्यांना निर्वेदबद्दल विचारत होती. आद्विक आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. ती 39-40 वर्षांची सुंदर स्त्री होती, जी भारतीय नव्हती. तिचे फ्रेंच सारखे इंग्रजी बोलणे हे दर्शवत होते की ती इंग्रजी बोलीभाषा असणाऱ्या देशांतलीही नाही. चेहऱ्यावरून ती अरबी दिसत होती. आद्विक स्वतः कामानिमित्त अनेक देशांमध्ये वास्तव्यास होता, त्यामुळे त्याला तिच्या देशाचा अंदाजच आला नाही. तेवढ्यात परिचारिका आली आणि म्हणाली की तुम्ही रुग्णाला भेटू शकता. त्याला सामान्य विभागात हलवलं आहे. आद्विक खोलीत पोहोचला तेव्हा ती स्त्री आधीच निर्वेदच्या खाटेजवळील खुर्चीवरती बसली होती. त्याची प्रकृती बरी दिसत होती. तिची ओळख करून देत निर्वेद म्हणाला, आद्विक, ही माझी मैत्रीण आब्रू आणि आब्रू हा माझा मित्र आद्विक आहे. आब्रूच्या डोळ्यात निर्वेदबद्दल दिसणारी काळजी खूप काही सांगत होती. निर्वेदची तब्येत आता बरी वाटत होती. आद्विक त्या दोघांना एकटं सोडून डॉक्टरांशी बोलण्याच्या बहाण्याने तिथून निघून आला आणि बाहेर बाकावरती बसला. आद्विकच्या कल्पनेचे उडाण या कथेचे टोक शोधू लागलं. त्याला माहीत होते की निर्वेद 4 वर्षांपूर्वी कामानिमित्त इजिप्तला गेला होता आणि तिथे 2 वर्ष राहिला होता. पण आब्रूचे हे प्रकरण काय आहे? तितक्यात समोरून डॉक्टरांना येताना पाहून आद्विकने त्यांच्याकडून निर्वेदच्या तब्येतीची अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी औषधांची यादी आणि सूचनांसह निर्वेदला घरी नेण्याची परवानगी दिली. आद्विक निर्वेदकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी राहायला चल, मी तुला एकटं सोडणार नाही. निर्वेदने प्रश्नार्थक नजरेने आब्रूकडे पाहिलं तेव्हा ती तिच्या फ्रेंच इंग्रजीत म्हणाली, आद्विक, निर्वेदची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याची काळजी घेईन. जर काही गरज असेल तर मी तुला नक्की कळवेन. आद्विकने निर्वेदकडे आश्चर्याने आणि काळजीनं पाहिलं. मित्रा, ती हे कसं हाताळेल? ना तिला हितली भाषा कळते ना हितली सिस्टीम समजते. त्यांचे संभाषण समजत नसल्याने आब्रू थोडी गोंधळली आणि म्हणाली, मी डॉक्टरांना भेटेपर्यंत तुम्ही इथेच बसा. ती निघून जाताच आद्विकने निर्वेदकडे प्रश्नार्थक नजर टाकली. त्याचे स्पष्टीकरण देताना निर्वेद म्हणाला, तुला माहीत आहे, मी काही वर्षांपूर्वी इजिप्तला गेलो होतो आणि तिथे 2 वर्ष राहिलो होतो. आब्रू माझ्याच कंपनीत काम करायची. तिथल्या एका नावाजलेल्या घराण्यातील आहे. त्याच काळात तिचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे तिचे नोकरीतही मन लागत नव्हतं. ती खूप अस्वस्थ झाली होती. त्यानंतर तिने नोकरी सोडली. मग आता ती काय करते? तिला कला आणि कलाकृतींची खूप चांगली पारख आहे आणि हा तिचा छंदही आहे. तुला माहीत आहे की मलाही कलेची खूप आवड आहे. त्यामुळे तिने नोकरी सोडल्यानंतरही आमच्या एकसारख्या छंदांमुळे आमची मैत्री कायम राहिली. मग माझ्या सांगण्यावरून तिने भारतीय कलाकृतीही जमा करायला सुरुवात केली. पण तुला इथे येऊन 2 वर्ष झालीत. मग आता ती इथे कशी आली? ती इथून भारतीय कलाकृती घेऊन जाण्यासाठी आली आहे. तिचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही म्हणून ती इथे आहे. पण तुला वाटतं तसं काहीच नाही. निर्वेदने नजर खाली करून सांगितलं. निर्वेद आणि आब्रू निर्वेदच्या घरी परतले. आद्विकही निर्वेदच्या घरी 1-2दा त्याला भेटायला गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरची चमक पाहून आब्रू त्याची नीट काळजी घेत असल्याची त्याला खात्री पटली. आज दिवाळीचा दिवस होता.
पहाटेच निर्वेदचा आद्विकला फोन आला. तू उद्या सकाळी 9 वाजता माझ्या घरी येऊ शकशील का? मला दवाखान्यात जायचं आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सर्व काही ठीक आहे. तपासणीसाठी बोलावलं आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आद्विक त्याच्या घरी गेला, तेव्हा त्याला निर्वेद आणि आब्रू दोघेही खूप व्यवस्थित तयार झालेले दिसले. दवाखान्यात जाण्यासाठी एवढी तयारी का करावी लागली हे त्याला काही समजलं नाही. त्याने विचार केला की जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. तो बाहेर आल्यावर निर्वेद म्हणाला, मी गाडी चालवतो. अरे पण मी आहे ना. नाही, मी स्वतः चालवेन. आता मी ठीक आहे, तो आग्रह करू लागला. अखेर आद्विकने त्याला गाडीची चावी दिली आणि म्हणाला, ठीक आहे, हे घे. काही वेळाने गाडी रुग्णालयाच्या दिशेने वळत नसल्याचे पाहून आद्विक म्हणाला, अरे मित्रा, रुग्णालयाचे प्रवेशद्वार मागे राहिले. तुझे लक्ष तरी कुठं आहे? निर्वेद हसत म्हणाला, माझे लक्ष बरोबर आहे. कुठे चाललोय? विवाह नोंदणी कार्यालयासमोर गाडी थांबलेली पाहून आद्विकला त्याचे वाक्य पूर्ण करता आलं नाही. निर्वेद, मित्रा हिते का? कशासाठी? अरे मित्रा, अजून कुठे जाऊ लग्न करायला? निर्वेद गाडीतून उतरताना हसला. लग्न? कोणाचं? कसं? गाडीतून उतरून निर्वेद आणि आब्रू एकमेकांचा हात धरून एकत्र म्हणाले, कोणाचे म्हणजे आमचं. आणि दोघेही हसू लागले. जेव्हा आद्विकने आब्रूकडं पाहिलं, तेव्हा तिचा चेहरा नववधूप्रमाणे लाजेने लाल झाला होता. ठीक आहे, म्हणजे असं आहे तर मग मला हे देखील सांगा की या बिचाऱ्या गरीबाला एवढ्या पहाटे धावपळ करायला का लावलीत? मग काय आम्ही स्वतः साक्षीदार होणार होतो का? हसत हसत निर्वेद म्हणाला. आद्विक विचार करू लागला की ज्याच्या जीवनातील किरण नाहीसा झाला होता, ज्याची बोट किनाऱ्यावरती बुडाली होती, ती बोट त्याने किनाऱ्याला लावली आणि तीही दिव्यांसह, प्रकाशात. वरून दिवाळीच्या रंगीबेरंगी रंगीत प्रकाशाचा साज चढवला. रंगीत दिव्यांनी उजळून निघालेल्या प्रेमाचे हे जग आहे. तुझे खूप खूप अभिनंदन मित्रा. सगळीकडून दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज येत होते आणि सर्वजण आनंदी होते. दिवाळी भेट म्हणून आब्रू मिळाल्याने निर्वेदलाही आनंद झाला होता.